हॅलो. हॅलो. मराठी क्वीन बोलताय का तुम्ही? हा मीच बोलते. आपण कोण? अहो मॅडम, मी तुमचा लय मोठा फॅन आहे. कोण बोलताय तुम्ही? कुठून बोलताय? अहो आता ते महत्वाचं नाही, मी कोण का बोला ना, पण मी तुमचा लय मोठा फॅन आहे. अरे पण माझे खूप सारे फॅन आहे. तू कुठून बोलतेस? कोण बोलतेस? आणि किती फॅन आहे तू? म्हणजे किती माझा मोठा फॅन आहेस हे तरी कळू दे ना मला. अहो मॅडम, मी आबाळ एवढा फॅन मोठा आहे तुमचा, माहिती का? हो का? हो. काय करू शकतो तू एवढा मोठा फॅन आहेस म्हटलंस? अहो मॅडम, तुम्ही जर मला ईमेलची पुडी मागितली का, मी RMD देऊ शकतो. एवढा मोठा फॅन आहे मी तुमचा, माहिती का? पण काय बी म्हणा तुम्ही. हो का? हो ना मॅडम. तू ते फॅन बिनचं नको सांगू. फॅनच्या नावाखाली मला फोन केला. तुला कोणी दिलाय माझा नंबर? अहो मॅडम, कुणी का ना बरं का, पण तुमचे व्हिडिओ लय आवडतात बरं का, माहिती का? मला लयच मोठा फॅन आहे मी तुमचा. हा, थँक्यू सो मच. पण तुला माझा नंबर कुठे भेटला मला ते सांगशील का तू आधी? आताच्या काळात नंबर कुठून भेटतो मॅडम? परवा दिवशी तुम्ही एक कमेंट केली नव्हती का? कोणती रे? ती कमेंट मी बघितली हो मॅडम, तर त्याच्यामध्ये तुमचा नंबर होता. नाही, असं असूच नाही शकत. माझा नंबर कसं काय द्याल त्याच्यावरती? काहीतरी फालतूपणा लावलाय तू. तुला माझा नंबर कोणी दिला मला हे आधी सांग लवकर. बरं जाऊ दे की मॅडम, ते महत्वाचं नाही, हे महत्वाचं आहे. मी तुमचा लय मोठा फॅन आहे. नाही नाही, खूप मोठा फॅन. माझे लय फॅन आहेत. मला तू कोण बोलतोय मला हे पण सांगत नाहीये. तुझा फेक नंबर आलाय मला. तू मला पटकन सांग, तुला माझा नंबर कोणी दिलाय? अहो मॅडम, मी तुम्हाला किती वेळ झालं सांगतोय, माझ्या नावानं आणि ऍड्रेसने तुम्हाला काय करायचंय हो? अरे फॅन माझे खूप आहेत. पुण्यात आहेत, मुंबईमध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत, सगळीकडे आहेत माझे फॅन. मला माझे सगळे फॅन लोक मला त्यांचं नाव सांगतात. त्यांना नंबर कुठून भेटला हे पण सांग. तू का सांगत नाहीये? बरं जाऊ दे, ते महत्वाचं नाही. तुम्ही माझं आधी ऐकून तर घ्या ना मॅडम. मग मी तुला नीट विचारते ना, म्हणजे मला तुझी आयडी चेक करता येईल, मला तुझं काय असेल ते बघता येईल. तू का मला तुझं नाव सांगत नाहीये? मग तुला नंबर कोण दिलाय माझा? हे बघा मॅडम, मी युट्यूबला नाही, फेसबुकला नाही, इंस्टाग्रामला नाही, कुठंच नाही. तुम्ही माझा विचार तरी कसा करता? नावच नाहीये का तुला? तू शाळेत नाही गेला का? नाही, मी शाळेमध्ये पण गेलेलो नाही. मी खेडेगावात राहते हो. खेडेगावात कुठली आली शाळा? हा, त्यामुळे तुझं ते बोलण्यावरूनच कळलं मला तू शिकलेलं वगैरे नसशील. आणि तू हे आबाळीच का फॅन आणि इबलची पुढे काय बोलतो ना, हे तुझ्या बोलण्यावरूनच कळलं मला. आता तू एक काम कर, तुझं काय काम आहे ते मला इथं उरक आणि फोन ठेव. अहो मॅडम, मला काय म्हणायचं होतं माहिती का? तुम्ही जर मला ईमेलची पुडी मागितली का, मी तुम्हाला RMD देऊ शकतो. ईमेलची तुम्हाला आपलं RMD ची माहिती का तुम्हाला कसली असते? मला त्या पदार्थातून काही सांगू नको. इमलची पुडी, RDM ची पुडी आणि अमृताची पुडी हे मला तसलं काही कळत नाही. त्यातून काही सांगू नकोस. तू मला तुझं गपचूप नाव सांग काय आहे, आणि तुम्हाला फोन का केलाय हे तिथं उरक पटकन आणि फोन ठेव. बरं ते जाऊ दे मॅडम, ऐका ना, एक काम करता का माझं? हा बोल ना. काय म्हणतोय? बोल बोल, त्यासाठीच बसले मी इथं. तू फोन केलाय, मला तुझं नाव सांगत नाहीये. बरं तर काम सांग, काम करते तुझं. अहो ते जानूप्रिया तुमची मैत्रीण आहे का नाही? हा, ते मी त्यांचा बी लय मोठा फॅन आहे बघा. तेवढी त्यांची माझी ओळख तरी करून द्या ना. आता तुझी नजर तिथं गेली का? नाही, आता तिचं बोलतोय का माझ्याजवळ? तिच्यापर्यंत नजर गेली का तुझी? अहो मॅडम, तसं काय बी तुम्ही गलत विचार करू नका, माहिती का? मी त्यांचा पण लय मोठा फॅन आहे. त्यांचे व्हिडिओ लय भारी असतात आणि मी त्यांना टिकटॉक पासून ओळखीतो, मग माहिती का? त्यांना फोन कर ना. तू मला का फोन केलाय? अहो त्यांना फोन कर, त्यांना म्हणजे तुमचा आवाज एवढा फॅन आहे, मी तुम्हाला इमलची नाही RDM ची पुढे दिली. त्यांना बोल की. मला का बोलतोय तू माझ्याजवळ? ती माझी मैत्रीण आहे आणि तिच्याबद्दल माझ्याजवळ मी तरी काय ऐकून नाही घेणार तिच्याबद्दल. तुला काय उरकायचं ते तिच्याजवळ उरक. तिच्या DM ला मेसेज कर तू. अहो मॅडम, तुम्ही माझं मन समजून घ्यायला झालात बघा. कसं सांगू की तुम्हाला, त्यांचा लय दिवसापासून ओळखीतो मी त्यांना. लय भारी व्हिडिओ काढतात त्या पण. मग टिकटॉक पासून ओळखतोय तर मग तू तिला मेसेज कर ना. तू मला का मेसेज करतोय मला सांगतोय? तू खास कोणाला बोलण्यासाठी फोन केलाय? तुला नक्की कुणाचे व्हिडिओ आवडतात का, तिचे का माझे? बरं ठीक आहे, तिचे जरी आवडले तरी ती माझी एकदम जवळची मैत्रीण आहे. तिचेही आवडू दे. मग तू तिला कर ना मेसेज. मला कशाला करतोय तू? मला का फोन केलाय तू? एक तर नाव पण सांगत नाहीये. कुठलंय काय माहिती, बिहारी. हे बघा मॅडम, मला तुमचे पण व्हिडिओ लय आवडते तो, त्या आणि जानूप्रियाचे पण आणि मराठी क्वीनचे पण लय आवडतात बघा. मग तू एक काम कर, माझं जर उरकले ना तू, तुझं आभाळा एवढा फॅन आहे हे. आता तू बाकीचं तुला काय उरकायचं तिच्याजवळ उरक. तिला बोल जाऊन. आता मला नको बोलू, माझं नको डोकं खाऊ तू इथं. मी फोन फिन तसलं काय करीत नसतो. काय मला एकट्यालाच गरज आहे काय फोन करायची? मग तू मला कशाला केलंय? मग मला काय तुझी गरज होती का? तुला होती माझी गरज? अहो मॅडम, मी फक्त फॅन आहे म्हणून सांगण्यासाठी फोन केलाय, माहिती का? मग तुला काय आबाळातून पडला का काही नंबर माझा? तुला विचारते तर ते पण सांगत नाही. तुम्ही मोठे लोक आहोत, लयच असे म्हणजे फॅन फॉलोइंग वाढले की लयच माझल्यावणी करतात बघा. नंबर महत्वाचा नाही हो, फॅन महत्वाचा आहे, फॅन. बरं तू फॅन आहे माझा, हे राहिलं बाजूला. माझा नंबर तुझ्यापर्यंत आलाच कसं काय? मला हा प्रश्न पडलाय ना आता. प्रश्न पडू द्या हो मॅडम, त्या प्रश्नाचं काय नाही, त्याचं उत्तर भेटूनच जाईल 2-3 दिवसात. पण मला ते काही सांगू नको. जानप्रियाला पण आता मेसेज वगैरे करू नको. ती जर एकदा चिडली ना तर मग तुला ती सांगल काय ते. मी तरी कमी उरकले तुला. अशी बोलेल ना तू परत तिलाच काय, मला सुद्धा मेसेज करणार नाही, मला सुद्धा
लाईक करणार नाही काहीच नाही करणार तू हे बघा मी तुम्हाला स्पष्ट स्पष्ट सांगतो, आपण कोणाला लाईक बी काय करीत नसतो, फोन फिन काय लावित नसतो माहिती म्हणूनच फोन केलाय मला. मी तुझा लय मोठा फॅन आहे आबाळ एवढा. का आबाळातून पडला काय माझा नंबर नाव सांगत नाही, गाव सांगत नाही. का आबाळातून पडला काय तुला नाव नाही, गाव नाही, शाळा शिकलेला नाही तू. तुझ्या बोलण्यावरूनच कळलं मला की तू शाळा शिकलेला नसणार आहे, असं उडगी बोलते त्यामुळं. पण मॅडम तुम्ही उगाच बिना कामाचंच रागवायला लागलात बरं का. आणि नाही तू नाही केली का, तुम्हाला डोक्याची भाजी मंडई नाही केली का. मी आता तुला काय नीट विचारलं होतं ना, बाळा तुझं नाव काय, अरे तू कुठून बोलतोय. आता मला एवढे फॅन फॉलोअर्स आहेत, मला पुण्यात आहेत, मुंबईमध्ये, तर मला सगळेजण फोनवर डायरेक्ट पहिले तर नाव सांगतात, नंबर कुठे भेटला हेही सांगतात. आणि शक्यतो मीच दिले नंबर असेल तर त्यांचेच कॉल येतात मला. तसं मी तुला नंबर दिला नाही, तुझं काय आयडी नाहीये माझ्या ह्याच्यामध्ये, कधी मला तू लाईक केलेलं नाही, त्याच्यामध्ये कमेंट नाही. आणि तू मला डायरेक्ट फोन केला, नाव सांगतो तर नाव पण सांगत नाही. आणि कधी घडीत म्हणतोय तुझा फॅन आहे, घडीत म्हणतोय त्या जानप्रियाचा फॅन आहे. काय लावलंय काय तू असली नाटकी. हो मॅडम जाऊ द्या बरं, बस झाला बकवास लावायचा आता, ठेवा फोन.